नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी मयुरी कुंभार. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला अभिवादन केले. या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजात परिवर्तनाची चळवळ उभी केली. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असून त्यांच्या विचारांवर आणि आधारित समाजनिर्मिती हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल, असंही त्यांनी नमूद केलेलं आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सोसलेल्या संघर्षाची आठवण करून देत त्यांच्या विचारांची जपणूक करणे ही काळाची गरज असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांद्वारे महिलांचे सक्षमीकरण आणि शिक्षण वृद्धी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रम शांततेत शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. स्मारक परिसरात स्वच्छता, सजावट, सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.